राधिका, बाळा तुझी तब्येत तर ठीक आहे ना? होतं अगं सकाळपासून आवाज नाही तुझा, काळजी वाटायला लागली म्हणून बघायला आले. काही नाही हो नानीजी, काही तर झालं नाहीये. काही झालं नाही कसं? मगाशी मी आले होते तेव्हा तुम्हा दोघांचं बोलणं ऐकलं. राधिका, तू नेहमी तुझ्या नवऱ्याला पाठीशी घालतेस. एवढं काय काम आहे ग? स्वतःच्या मुलाच्या बर्थडेला येऊ शकत नाही तो? एवढा पैसा कमवून काय उपयोग जर स्वतःच्या बायकोला आणि मुलाला वेळ देता येत नसेल? हो की नाही हो नानी? हो अगदी खरंय बघ. हे बघ, असं केलं ना तर नवरा बायकोंमध्ये दुरावा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम थेट घटस्फोट. आता हिच्याचकडे बघ ना. नानीजी, नानी, माझ्या घटस्फोटाचं कारण वेगळं होतं. माझा नवरा दुसऱ्या बाई बरोबर. तेच म्हणतेय मी. एकदा का नवरा बायको मध्ये दुरावा निर्माण झाला ना की दुसऱ्या बाईचं प्रकरण सुरू व्हायला वेळ किती लागतोय? नानीजी, तसं खरंच काही नाहीये. काऊन सुतावरनं स्वर्ग गाठून राहिलात तुम्ही? आता आमचे हे बाहेर कामासाठीच जातात ना, आमच्यासाठी पैसा कमवते. आत्ताच अथर्वला कार घेण्यासाठी 5,000 रुपये दिले त्यांनी. तुम्हाला वाटून राहिलं तसं खरंच खरंच काही नाहीये. वाव, मस्त आहे हा कार. पण मी काय म्हणतो, आज ही गाडी इथेच ठेवूया का? माझ्याकडे नाही जाऊ ना ऑफिसला? नो, आज मला ऑफिसला माझ्या स्नो व्हाईटनीच जायचंय. स्नो व्हाईट? हा क्यूट. बर मग ऍटलीस्ट मी चालू का? नाही म्हणजे गाडी अगदी नवी कोरी आहे ना, जस्ट शोरूम मधून आणली आहे, तर काही व्हायला नको म्हणून. एक मिनिट, यू मीन टू से तू माझ्या ड्रायव्हिंगला ट्रस्ट करत नाहीस का? नाही. राईट राईट, तुझा विश्वास नाही ना माझ्या चालवण्यावर. ठीक आहे फाईन, मी एक काम करते, मी रिटर्न करते का? ए नाही नाही नाही, लावते. तसं नाही म्हणायचं मला, चालव की तू, फक्त जरा सावकाश, हळू चालव. हा, थोडा अंदाज घेत. रेडी? एक मिनिट. एक मिनिट. येस. अगं बच्चा, तो रिव्हर्स आहे. आय नो, चालवते. खरं सांगू का राधिका, तुला ना कोणावर विसंबून राहायची गरजच नाही. केवढे पैसे कमावतो तुझा नवरा. तू एखादी गाडी का नाही घेऊन टाकत? म्हणजे यायला जायला तुला कोणावर अवलंबून राहायला नको. हा, हे बरोबर आहे. पण का ग, बायकांचा म्हणे गाडी चालवण्याचा खूप प्रॉब्लेम होतो ना? कुणी सांगितलं?